पारंपरिक गव्हाची कुरडई. कुरडई कशी खुसखुशीत आणि पांढरी आणि खूप छान अशी होणारी, कड्या एक एक कडी वेगळी होणारी, त्यासाठी भरपूर टिप्स आणि माहिती दिलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 1 किलो गहू घेतले मी, छान धुवून घेतले आणि भिजू घातले 3 दिवसासाठी. त्याचं पाणी मी चेंज केलं. रोज रात्री घरात आणून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी चेंज करून पुन्हा ठेवले. असे गहू भिजले पाहिजेत की त्याच्यातून असा चीक निघाला पाहिजे. 4 दिवस बाहेर उन्हात डबा ठेवायचा, तेव्हाच असे गहू भिजतात. 4थ्या दिवशी रात्री मी घरात डबा आणला आणि हे साहित्य असं तयार केलं. म्हणजे जे जे आपल्याला भांडे यूजसाठी पाहिजेत ना, त्याला तेल लावून घेतलं, म्हणजे चीक चिपकायला नको. बघा, आता असं पाणी काढून घ्यायचं सर्व डब्यामधलं. असे झाले गहू. आता आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं आहे. मिक्सरला काढताना थोडं पाणी टाकायचं, गहू खाली जातील ना एवढं. आणि मिक्सर फक्त चालू बंद असं 4-5 वेळा करायचं. आणि काढून बघायचं, असं पाहिजे. तेव्हा ते आपण सेपरेट करून घ्यायचं. म्हणजे जास्त असं बारीक काढायचं काम नाही. अति बारीक निघालं की आपली कुरडई लाल होते, म्हणून असं पाहिजे. आता हे सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे. बघा, एक किलो गव्हाचं आहे हे सगळं. आता हे आपण चाळून घेऊयात. चाळणी घेतली मी, डब्यावर ठेवली आणि पहिले सगळं चाळून घेतलं. बघा, खाली चीक पडतोय. हे सारण वरचं बाजूला करून घ्यायचं. पुन्हा त्याच्यात पाणी टाकायचं. पुन्हा ते हाताने मिक्स करून पुन्हा टाकायचं. हे बघा, चीक तसा निघाला आहे पूर्ण गव्हामधला. पण आपल्याला पुन्हा पाणी टाकून त्याला चांगलं असं चोळून घ्यायचं. बघा, निघतोय ना चीक. असं दाबून पूर्ण चीक काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा ते बाजूला ठेवायचं आहे. आता एखाद्या भांड्याला कापड लावून नंतर पुन्हा ते चीक गाळून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये कोंडा जायला नको ना, म्हणून गव्हाचा. दुसऱ्या दिवशी बघा, पूर्ण चीक खाली बसलाय आणि पाणी वर राहिलंय. हे पाणी हळूहळू आपल्याला साईडला करून घ्यायचं आहे. खूप हळू, खालचा चीक यायला नको. आणि हे पाणी जे आहे हे तुम्ही फेकू नका, झाडांना द्या. झाडांना खूप फुलं येतील. आता बघा, आपल्या डब्यामध्ये किती चीक खाली आहे ना, पांढरा शुभ्र चीक. आता बघा, उलटण्याने त्याला काढून घ्यायचं. पूर्ण खाली बसतो, निघत नाही लवकर. बघा, आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. ते बघा, आणखीन खाली आहेच. या चिकाच्या कुरड्या होतात बरं का. आता तो मोजून घ्यायचा, असं मिक्स करून बघायचं किती पातळ आहे ते बघायचं. आणि बघा, मी दुसऱ्या भांड्यात टाकून तंतोतंत मोजून घ्यायचं. आता आपल्याला तेवढंच पाणी लागणार. बघा, मी तेवढंच पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि छान उकळी येऊ द्यायची झाकण ठेवून. आणि मीठ टाकायचं.
मी 1 चमचा मीठ टाकलं आहे. आता मी काय केलं आहे, याच्यामधलं 1 ग्लास पाणी काढून ठेवलं आहे बाजूला आणि बेलण्याने त्याला मिक्स करत गेली आणि एका साईडने टाकत गेली. फास्टमध्ये मिक्स करायचं बरं का, गाठी होऊ नाही द्यायच्या. बघा, पूर्ण मिक्स करत राहायचं. हे सारण चांगलं शिजलं तेव्हाच आपली एक एक कढी वेगळी आणि छान होईल. म्हणून आपल्याला हे चांगलं शिजून घ्यायचं आहे. गाठी पण होऊ नाही द्यायच्या, कारण साच्यामधनं लवकर निघणार नाही गाठी झाल्या तर. बघा, हे असं झालं आहे शिजून. आता हे कसं ओळखायचं, तर याचा गोळा तयार होतो बघा, आणि सारण खाली पडत नाही, जशाच तसं राहते. बघा, हाताला चिपकत नाही. थोडा पाण्याचा हात घ्यायचा आणि दाबून बघायचं, चिपकत नाही. तेव्हा समजायचं सारण छान शिजलंय. आता करायला घ्यायच्या कुरड्या. मी ताटामध्येच केल्या, जास्त आमच्या इकडे जागा नाही ना वाळू घालायला म्हणून, आणि खूप छोट्या छोट्या केल्या मी. मोठ्या मोठ्या केल्या तर एका ताटात 2च बसतील, म्हणून अशाच छोट्या छोट्या केल्या. बघा, आता तुम्हाला मी साच्यामधनं कसं पडते आणि कसे एक एक कढी वेगळी होते बघा. कसं झालंय नक्की सांगा बरं. मी वेगवेगळ्या कलरच्या पण केल्या आहेत. ह्या व्हाईट कलरच्या आहेत बघा. आता पिवळ्या कलरच्या दाखवते तुम्हाला. काही नाही हो, एका पातेल्यात आपल्याला चीक घ्यायचा आहे. चीक म्हणजे जेवढं आपल्याला कुरड्या हवत ना, येलो कलर, ग्रीन कलर, ऑरेंज कलर, रेड कलर, तेवढंच सारण घ्यायचं आणि त्याच्यात चिमूटभर तुम्ही पाण्यात भिजून कलर टाकायचा आणि पाणी पण थोडंसं घ्यायचं. आणि बघा कशा रंगीबेरंगी छान दिसतात ना, तळल्यावर पण छान दिसतात. दाखवते मी तुम्हाला. बघा, मी ऑरेंज, येलो आणि ग्रीन आणि व्हाईट अशा केल्या आहेत. सुकल्यानंतर 3 दिवसानंतर सुकल्या बघा कशा झाल्या आहेत, कारण ऊन जास्त येत नाहीत त्यामुळे मला 3 दिवस सुकवायला लागले आहेत. सुकवून एवढ्याच झाल्या. बाकीच्या मी तिळाच्या केल्या, म्हणजे अर्ध्या ह्या केल्या आहेत, अर्ध्या तिळाच्या केल्या आहेत. तिळाच्या पण मी तुम्हाला दाखवेल. 1 किलोमध्ये माझ्या एवढं झालं आहे की ह्या अर्ध्या आणि त्या अर्ध्या. आता बघा तळून कशा होतात, दुप्पटच्या वर होते साईज बघा. आणि छोट्या छोट्या केल्याने नाजूक आणि छान पण दिसतात. आणि काय कुरुम कुरुम झाल्या ना, मस्त. छोट्या छोट्या केल्या की अशाच छोट्या छोट्या होतात. बघा, आता मी तुम्हाला साईज दाखवते की वाढल्यानंतर कशा होत्या आणि तळल्यानंतर कशा होत्या. बघा, आता तोडून पण दाखवते तुम्हाला की कशी झाली. एकदम आवाज वगैरे पण खूप छान येतो. सुकल्यानंतर अशा होतात बघा. कडक पण नाही झाल्या, छान झाल्या. चला तर मग या खायला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. ओके, बाय.